गुड मॉर्निंग. परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळी उठले, परत सकाळची तयारी करायची आहे, ब्रश करायचा आहे मित्रांनो. तर सकाळी सकाळी उठल्या थंड पाण्यामध्ये अजिबात जाऊ वाटत नाही, कारण थंडी भयानक सुटलेली आहे आमच्याकडे. थंडी, थंडगार वारं, त्यामुळे फार कंटाळा येतो. तर बघा, आता मी लवकर ब्रश करून घेणार आहे मस्तपैकी सकाळच्या थंडगार थंडीमध्ये. बघा मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत. 7:15 वाजता मी उठून ब्रश करत आहे आणि ब्रश झालेला आहे. तोंड पण धुवून फ्रेश घेतलेला आहे मी. आंघोळ झालेली आहे माझ्या मित्रांनो. तर बघा, मी स्वयंपाकाची एकीकडे तयारी केलेली आहे. आता मला माझ्या मुलाला शाळेत जायचं असल्यामुळे पटकन अगोदर मी त्याचा टिफिन करून घेणार आहे. माझा चहा पण झालेला आहे बरं मित्रांनो, तर मी काही चहाचा व्हिडिओ केलेला नाही. तर बघा किती पसारा पडलेला आहे सगळीकडे. माझा टिफिन रेडी झालेला आहे आणि माझी आई माझ्या मुलाचा कालचा होमवर्क घेत आहे. बघा तुम्ही, किती मस्तपैकी होमवर्क तो त्याच्या मोठ्या मम्मीसोबत करत आहे. तर त्याचा होमवर्क पण झालेला आहे, त्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मी. त्याचा टिफिन पॅक केलेला आहे, त्याचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो. त्याला आंघोळ वगैरे घालून पूर्ण त्याला रेडी करून, बघा त्याला सॉक्स आणि त्याला मी त्याच्या पायामध्ये त्याची सँडल मी घालत आहे मित्रांनो. आणि मी माझ्या मुलाला शाळेमध्ये पाठवून दिलेला आहे. बघा तुम्ही, तो शाळेत जाताना फार खुश असतो बरं का. शाळेत जाण्यासाठी माझा मुलगा कधीही कंटाळा करत नाही, एकदम हसतच शाळेत जातो आणि हसतच घरी येतो. तर बघा, आता मुलगा पण शाळेत गेलेला आहे. आता मी राहिलेला स्वयंपाक करून घेणार आहे. स्वयंपाक काय नाही, फक्त थोडा स्वयंपाक करायचा आहे मला आता, कारण सकाळीच मुलाच्या टिफिनबरोबर अर्धा स्वयंपाक तर झालेला असतो. त्यामुळे 2-3 चपात्या आहेत करायच्या, म्हणून पटापट मी चपात्या पण करून घेतलेल्या आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, सकाळची गडबड फार असते बरं का, खूप असते. आणि सकाळचा टाईम एवढा लवकर जातो ना, ते सकाळचा टायमिंग कसा गेला ते कळत पण नाही. मग एकीकडे माझ्या चपात्या पण तयार झालेल्या आहेत मित्रांनो. बघा तुम्ही, मस्तपैकी अशा चपात्या करून ठेवलेल्या आहेत मी. तर आता मी माझा पूर्ण किचन ओटा जे आहे ते आता धुवून घेते. गॅस पण थोडंसं घासून करून स्वच्छ करून घेते, कारण कसं, मला असं पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर माझा किचन ओटा पण खूप घाणेरडा झालेला असतो त्याच्यावर. म्हणून मला ते गॅस आणि किचन ओटा साफ करून घेतल्याशिवाय मला ते करमतच नाही बरं का. मग त्यामुळे मी माझा पूर्ण स्वयंपाक ते झालेला आहे, भांडी पण घासून घेतलेली आहेत. आता हे किचन ओटा साफ करून घेत आहे बरं का मित्रांनो. मी साबणाने मस्तपैकी स्वच्छ घासून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर एकदम साफ आणि स्वच्छ माझा किचन ओटा झालेला आहे. माझी पूर्ण कामं झालेली आहेत मित्रांनो. तर बघा, माझा मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि असंच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि असंच मला प्रेम द्या. चला तर मग, बाय.